अस्पृश्यांचे ढोंगी कैवारी. जीर्णमतवाद्यांनी घातलेला हा गोंधळ आणि हिंदू धर्माची केलेली विटंबना उमगण्यासारखी आहे. परंतु या सत्याग्रह प्रकरणात न उमगण्यासारखी व वैचित्र्यपूर्वक अशी एखादी कोणती गोष्ट असेल तर ती पुण्यातील अर्धवट नवमतवाद्यांची वर्तणूक ही होय. या पुणेरी नवमतवाद्यांत दोन पक्ष आहेत. एक समाजकारणासाठी अस्पृश्यता निवारक मंडळासारखे अस्पृश्यांचे पुरस्कर्ते म्हणविणारे व दुसरे राजकारणासाठी अस्पृश्यांबद्दल सहानुभूती दाखविणारे केरकचऱ्यासारखे राजकीय पुढारी होत. या लोकांची स्वतः सत्याग्रह करण्याची तयारी नव्हती हे त्यांनी जाहीर केले आहे. तथापि सत्याग्रही लोकांना जी मारहाण करण्यात आली ती देखील आपणास मान्य नाही असे हे लोक मोठ्या पोख्तपणाने सहानुभूतीचा आव आणून सांगत आहेत. परंतु या लोकांना आम्ही असे विचारतो की तुमचीही हळहळ व सहानुभूती जर वरवरची नसेल तर हा अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही काय केले? अस्पृश्य सत्याग्रहींना विरोध करावयाचा असेल तर त्यात देहदंडनाचा समावेश होऊ नये अशी शिकवणूक देण्यासाठी पुण्यात एखादी तरी सभा भरवून शांततेचा उपदेश तुम्ही केलात काय? त्यांना सत्याग्रह करावयाचा नव्हता तो त्यांनी केला नाही, त्याबद्दल आम्ही त्यांना दोष देत नाही. परंतु त्यांना निदान सत्याग्रही अस्पृश्य लोकांना विरोध करताना अनत्याचारापूर्वक विरोध करावा एवढी तरी चळवळ करता आली नसती काय? एवढे जर त्यांनी केले असते तर अस्पृश्यांचा सत्याग्रह सिद्धीसही गेला असता असे आम्हास वाटते. कारण मारहाणीचा प्रकार नाहीसा झाला असता तर अखेर सामना झाला असता तो निष्ठेचाच झाला असता आणि त्या निष्ठेच्या सामन्यात अस्पृश्य सत्याग्रही कसाच उतरले नसते असे कोणासही म्हणता येणार नाही. हिंदू समाजाचे पुढारी म्हणविणाऱ्या या शिष्टांनी हे तर केले नाहीच, परंतु अस्पृश्यांचा सत्याग्रहच होऊ नये म्हणून त्यांच्या मार्गात अडचणी मात्र उत्पन्न केल्या. असो, वरील दोन पक्षांपैकी पहिल्या म्हणजे पर्वती देवालय प्रवेशाचे सूतउवाच करणाऱ्या पक्षावर विशेष जबाबदारी होती हे कोणीही सांगू शकेल. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की ज्या दिवशी पर्वती पंचांनी आपला खुलासा जाहीर केला त्याच दिवशी अस्पृश्यता निवारक मंडळानेही जाहीर रीतीने पुणेकरास कळविले की सत्याग्रहाच्या चळवळीशी आपला अगर आपल्या मंडळींचा कोणताही संबंध नाही. आपण तिचा आरंभही केलेला नाही किंवा तिला प्रोत्साहनही दिलेले नाही. अशा रीतीने स्वतः केलेली मागणी सार्थ करण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतल्यानंतर त्यांची सर्व जबाबदारी स्थानिक अस्पृश्य वर्गावर साहजिकपणेच येऊन पडली. पंच व ढोंगी कैवारी यांचे संगनमत. पर्वती पंचाचा खुलासा व अस्पृश्यता निवारक मंडळाचा खुलासा हे दोन्ही खुलासे एकाच तारखेस प्रसिद्ध होतात ही गोष्ट मुळातच विचित्र अशी दिसते. पंच व अस्पृश्यता निवारक मंडळ या उभयतांत आदल्या दिवशी विचारविनिमय होऊन अस्पृश्यता निवारक मंडळाच्या मनाचा ठाव घेतल्यानंतरच पंचांनी नकारार्थ उत्तर दिले असे म्हटले असता तार्किकदृष्ट्या ते अयुक्त होईल असे आम्हास वाटत नाही. तसे जर नसते तर ज्या दिवशी पुणे येथील अस्पृश्यांनी आपण सत्याग्रह करू असे जाहीर केले त्याच दिवशी या सत्याग्रहास आपली संमती नाही व त्यास आपण कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही असे झाले असते तर ट्रस्टींशी संगनमत करून अस्पृश्यांचा विश्वासघात केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यास वस्तुस्थितीमुळे जे कारण सापडते ते सापडले नसते. शिवाय अस्पृश्य लोकांना अस्पृश्यता निवारक मंडळ आपल्याला कोठपर्यंत सहाय्य करण्यास तयार आहे याच्या वेळीच उलगडा होऊन प्रसंगी कोणावर विसंबून राहावे लागेल याचा अंदाज करता आला असता. तसे न करण्यास अस्पृश्यता निवारक मंडळाची शुद्ध फसवेगिरी आहे असे मोठ्या दिलगिरीने म्हणावे लागेल.
नीच कुटील भेद नीती. अस्पृश्य वर्गाच्या फसगतीवरच ही गोष्ट थांबली असती तरी पुरे झाले असते, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. अस्पृश्यता निवारक मंडळाचा पाठिंबा गेला तो गेलाच, पण त्याचबरोबर पुणे येथील अस्पृश्य वर्गात फाटाफूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे येथे मातंग समाजाचे पुढारी म्हणविणारे रा. सकट यांनी सत्याग्रहाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे जाहीर करून अगदी आगत्या वेळी सत्याग्रही लोकांना दगा दिला. त्याचप्रमाणे पुण्यातील हरळे चांभार समाजाच्या काही पुढाऱ्या आपण या सत्याग्रहात भाग घेण्यास तयार नाही असे जाहीर केले. आणि सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे ही की या अस्पृश्य वर्गातील महार जातीवर ती बहुसंख्याक असल्या कारणाने सहजगत्या सर्व प्रकारची जबाबदारी येऊन पडते. त्या महार जातीतील 60 ते 65 लोकांच्या सह्याचे एक पत्र केसरीत प्रसिद्ध करून महार जातीचा सत्याग्रहास विरोध आहे असे जाहीर करण्यात आले. या सर्व फाटाफुटीच्या गोष्टी आपखुशीने झाल्या किंवा कोणीतरी कारवाई करून त्या घडवून आणल्या, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आमची खात्री आहे की अस्पृश्यांतील ही फाटाफूट कोणीतरी नीच वृत्तीच्या लोकांनी घडवून आणली असली पाहिजे. खरोखरीच जर पुण्यातील अस्पृश्य वर्ग सत्याग्रहाच्या विरुद्ध असता तर आपला विरोध त्यांनी केव्हाच जाहीर केला असता. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी मुग्धता स्वीकारली नसती. शिवाय ज्या महार लोकांनी सत्याग्रहाच्या विरुद्ध आपले मत प्रसिद्ध केले त्यांनी आपण होऊनच कबुली दिली आहे की आपल्या सह्या फसवून घेण्यात आल्या. त्यांना कोणी सुचविले ही गोष्ट जाहीर झाली असती तर फार बरे झाले असते. तथापि ही कारवाई अस्पृश्यांशी सहानुभूती दाखविणाऱ्या कोणातरी बदमाशांची असली पाहिजे. आम्हास आनंद वाटतो की ज्या महार लोकांनी सत्याग्रहाच्या विरुद्ध आपले मत जाहीर केले होते त्यांनी सत्याग्रहाच्या दिवशी प्रसंग ओळखून निशंकपणे सत्याग्रहात भाग घेतला. आमच्या अस्पृश्य बंधूस आमची अशी नम्र सूचना आहे की स्वतःच्या उन्नतीच्या बाबतीत त्यांनी कोणत्याही स्पृश्य माणसाच्या सल्लामसलतीवर विश्वास ठेवून चालू नये. नाहीतर ज्याप्रमाणे पुण्यात ऐन आणीबाणीच्या प्रसंगी एकीची बेकी झाली अशी बेकी सर्वत्र झाल्याशिवाय राहणार नाही. अस्पृश्यता निवारणाचा प्रसार करून देवळे उघडावी असे ज्यांनी प्रतिपादन केले व तेने करून अस्पृश्यांची मनोभूमिका सत्याग्रही बनविण्यास जे कारणीभूत झाले त्याच लोकांनी ऐनवेळी सत्याग्रहाशी आमचा काही संबंध नाही असे म्हणून अवसानघात केला. इतकेच नव्हे तर त्यांनी अस्पृश्यात फूट पाडून त्यांच्या कार्यातील अडचणी शतगुणी केल्या. अशा प्रकारचे नामधारी अस्पृश्यता निवारक लोक आमच्या मते उघडपणे दंडेली करणाऱ्या सनातन्यांपेक्षाही हीन दर्जाचे ठरतात आणि म्हणून पुण्याच्या सनातन्यांच्या सभेत त्यांचा जो निषेध करण्यात आला तो योग्यच होता असे आम्हास वाटते. विचित्र कोटीक्रम. या लोकांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला नाही याची अनेक कारणे देण्यात आली आहेत. त्यातील एक कारण म्हणजे हा सत्याग्रह केवळ नावाचा बडेजाव करण्याकरिताच करण्यात आला होता हे एक होय. राजभोजादी सत्याग्रहात भाग घेणाऱ्या मंडळीवर असा ठपका ठेवण्यात आला आहे की राजभोज संप्रदायाप्रमाणे देवालये स्वेच्छेने उघडण्याची काही मातंबरी नाही, कारण त्या योगे या संप्रदायाला हवे असणारे पराक्रम, श्रेय व स्वावलंबन श्रेय हारपेल. उलट स्वेच्छेने देवळे उघडणाऱ्या देऊळवाल्यांस यापुढे कदाचित असे सांगावे लागेल की तुम्ही काही अस्पृश्य मंडळींना, विशेषतः त्यातील पराक्रमेच्छू राजभोज संप्रदाय पुढाऱ्यांना काहीतरी युक्तीने सत्याग्रहच करावयास लावा. काही दिवस त्या सत्याग्रहाला विरोध करा. धक्काबुक्कीत शारीरिक त्रास सोसल्याचे श्रेय खरे अगर निदान वर्तमानपत्रात जाहीर होण्यापुरते त्यांना लाभू द्या आणि शेवटी स्वेच्छेने नव्हे या पराक्रमी मंडळींच्या पराक्रमापुढे हतबल होऊन मी
उघडले असे म्हणा. म्हणजे अस्पृश्यता निवारणही साधेल आणि राजभोज संप्रदायाचे पराक्रम श्रेयही साधेल. ज्या स्पृश्य हिंदूंची आपखुशीने देवळे खुली करण्याइतकी दानत असेल त्यांना अशी भाषा कदाचित शोभेल, पण ज्यांच्यात अशी दानत नाही त्यांनी एवढा आव आणणे म्हणजे दैत्याने स्वतःस देव म्हणवून घेण्यासारखे आहे. परंतु वरील म्हणण्यात काही तथ्यांश असला तरी देखील अस्पृश्यांनी स्वतःचे हक्क गमाविण्याच्या बाबतीत याचक वृत्तीचा परिपोष का करावा? आपल्याला सकाळ संध्याकाळ फुकट सुग्रास अन्न मिळत असताना ते न घेता स्वकष्टार्जित अर्धी भाकर मिळविण्याचा जो कोणी मनुष्य प्रयत्न करतो त्यास परान्नपुष्ट ब्राह्मणांखेरीज कोणी दोष देईल असे आम्हास वाटत नाही. मग याचक वृत्तीची संभावना न करता क्षात्रज तेज प्रकट करून जर अस्पृश्यांनी आपले हक मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठपका का देण्यात यावा हे आम्हास कळत नाही. शिवाय सत्याग्रह करणाऱ्यांचा हेतू कितीही दोषास्पद असला तरी त्यांचे ध्येय त्या योग्य कसे दूषित होऊ शकते हेच आम्हास कळत नाही. साधनांचा बरे वाईटपणा हा सर्वस्वी त्याच्या परिणामाकडे पाहूनच ठरविला पाहिजे. अर्थात सत्याग्रहाच्या विरुद्ध ही जी सबब सांगण्यात आली आहे ती सर्वथा पोकळ आणि लबाडीची आहे असेच म्हटले पाहिजे. सत्याग्रहाविरुद्ध सांगण्यात आलेली दुसरी सबबही त्याच मासल्याची आहे. मतपरिवर्तनाची सवय. ती सबब ही की अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हा मतपरिवर्तनानेच सोडविला पाहिजे, तो सत्याग्रहाने सोडविला जाणार नाही व सत्याग्रहाने सोडविण्यास गेले असता तो अधिकच बिकट होईल. अस्पृश्यता निवारण म्हणजे स्पृश्य हिंदूंचे मत परिवर्तन ही गोष्ट आम्हासही पटते, पण सत्याग्रह व मत परिवर्तन हे दोन मार्ग अगदी भिन्न व परस्पर विरोधी आहेत हे मात्र कबूल करावयास आम्ही तयार नाही. ज्या लोकांनी मतपरिवर्तनाचा एवढा मोठा महिमा गाण्यास आरंभ केला आहे त्या लोकांनी मतपरिवर्तन करण्याचे मार्ग कोणते हे तरी एकदा निश्चितपणे सांगावे. व्याख्यानादी उपायांची मात्रा हिंदू जनतेवर केव्हाही लागू पडणे शक्य नाही याचा अनुभव सर्वांना येऊन चुकला आहे. कारण हिंदू जनता ही रामदासाने सांगितल्याप्रमाणे सिद्ध, साधक किंवा मुमुक्षु या कोणत्याच वर्गात येऊ शकत नाही. ती फक्त बद्ध वर्गात येऊ शकते. अशा बद्ध वर्गाचे मतपरिवर्तन करण्यासाठी व्याख्यानांशिवाय दुसरा काही मतपरिवर्तनाचा मार्ग असल्यास तो पडताळून पाहण्यास आमची हरकत नाही. परंतु तसा एखादा मार्ग आहे याची आम्हास कल्पना नाही. उलट आमची अशी खात्री आहे की सत्याग्रह व मतपरिवर्तन हे दोन भिन्न व परस्पर विरोधी असे मार्ग नसून मतपरिवर्तन साध्य होण्यास सत्याग्रह हे एक मोठेच साधन आहे. बद्ध लोकांच्या कोणत्याही प्रश्नाची ज्ञानयुक्त धारणा करावयास लावण्यास त्यांच्या आचरांत व विचारांत मोठी क्रांती घडवून आणली पाहिजे. त्याशिवाय ते आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त होणार नाहीत व तसे जोपर्यंत नाही तोपर्यंत त्यांच्यात मतांतर होणार नाही. हा युक्तिवाद जर ग्राह्य धरला आणि डोळ्यांत झणझणीत अंजन पाडल्याशिवाय ज्ञान नाही हे जर कबूल केले तर हेही मान्य करावे लागेल की सत्याग्रहासारखी समाजाच्या दुराग्रहावर लागू पडणारी कोणतीच दुसरी मात्रा नाही. कारण तिचा आघात प्रत्यक्ष आचारावर होत असल्याकारणाने ती दरेक माणसास विचार करण्यास लावते. याचे प्रत्यंतर खुद्द पुण्यातच पाहावयास सापडते. पुण्यात हल्ली जी खळबळ उडाली आहे व जे लोक पूर्वी अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत मुग्ध होते तेही उघड बहिष्कृतांची बाजू घेऊ लागले आहेत. हा कशाचा परिणाम आहे? या प्रश्नाला एकच उत्तर आहे असे आमचे मत आहे आणि ते उत्तर म्हणजे हा परिणाम सत्याग्रहाचा आहे, दुसरा कशाचाही नाही. सत्याग्रहाला नाके मुरडणाऱ्या केसरी कंपूने सत्याग्रहामुळे तडजोड घडवून आणण्यास आपण कबूल झालो याचा केसरीतून इन्कार केलेला आहे. परंतु या केसरी कंपूला आमचा असा प्रश्न आहे की सत्याग्रहापूर्वीच आपले मतपरिवर्तन झाले होते ही गोष्ट खरी असेल, परंतु त्या मतपरिवर्तनाप्रमाणे काहीतरी प्रत्यक्ष कृती घडवून आणावी या उद्देशाने देवालय प्रवेशाच्या बाबतीत पंचांशी मध्यस्थी करण्यास कोणता प्रसंग कारणीभूत झाला हे सांगून द्याल काय? आमच्या मते केसरी कंपूला आपल्या मताप्रमाणे कृती करण्यास जर कशाने भाग पाडले असेल तर ते सत्याग्रहानेच होय. सत्याग्रह जर झाला नसता तर केसरीचे मत वांझेच्या पुत्रेच्छेप्रमाणे कल्पनेतच राहिले असते.
सत्याग्रहाने केसरी कंपूस क्रिया करावयास लावली हे सत्याग्रहाच्या सामर्थ्याची काही लहानशी साक्ष नव्हे. जे लोक अशा परिणामकारी उपायाला बिचकतात आणि त्याचा अवलंब निषिद्ध ठरवितात त्या लोकांची ध्येयाच्या ठिकाणी निष्ठा नसून ध्येयाविषयी नुसती वाचाळता आहे असेच म्हणणे प्राप्त होते. तडजोडीच्या निष्फळतेची कारणे. आता ही तडजोड निष्फळ ठरली हे खरे, तथापि त्याचा दोष सत्याग्रहावर नसून मध्यस्थांच्या कमकुवतपणावरच ठेवला पाहिजे. हे तडजोडीचे कार्य रा. केळकर, रा. भोपटकर व रा. माटे यांच्यावर सोपविण्यात आले याचेच आधी आम्हाला आश्चर्य वाटते. तडजोड करणाऱ्याच्या अंगी दोहोपैकी एकतरी गुण असावा लागतो. एकतर त्याच्या अंगी एवढे थोरपण असले पाहिजे की त्याच्या शब्दाला जनता मान तुकविण्यास तयार होईल, किंवा तडजोड करणारा निकराचा करारीपणा तरी हवा. सामोपचाराचे बोलणे ऐकले नाही व तडजोड केली नाही तर मध्यस्थांची मने दुखावली जाऊन ते उघडपणे सत्याचा पक्ष घेऊन सामना देण्यास तयार होतील. दुराग्रही पक्षाला भीती वाटली पाहिजे. या दोन्ही दृष्टीने पाहता सदरील मध्यस्थ अगदी कुचकामाचे होते असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण त्यांचा शब्द खाली न पडण्या इतके बहुजन समाजावर त्यांचे वजन नाही. अस्थिर बुद्धी व अनिश्चित कृती यामुळे रा. केळकर यांना महाराष्ट्रात मान नाही असे म्हटल्यास त्यांत अतिशयोक्ती होणार नाही असे आम्हास वाटते. या मध्यस्थांच्या ऐवजी जर हे कार्य एखाद्या खऱ्या हिंदू धर्माची ओळख असणाऱ्या शंकराचार्याने हाती घेतली असती तर त्यात त्याला कदाचित अधिक यश येण्याचा संभव होता. करारीपणाच्या दृष्टीने पाहावयास गेले तर अगदी शून्य. जो मनुष्य अन्यायाने निकाल झाला तरी आपण काहीच करणार नाही असे अगोदरच जाहीर सांगतो, त्याने हक्क संरक्षणाच्या प्रीत्यर्थ न्यायाचे व नीतीचे कितीही रडगाणे गायले तरी त्याचे कोणीही ऐकणार नाही. हा व्यवहारातील अनुभव सर्वांना आहेच. माटे, केळकर व भोपटकर यांनी अगोदरच जाहीर केले होते की मध्यस्थीचा घाट फासला तरी आपण सत्याग्रह केव्हाच करणार नाही. इतकेच नव्हे तर आपण सत्याग्रह करू असे ज्यांनी जाहीर केले होते त्यांच्या वर्तनाला केसरी निंद्य म्हटले आहे. जणू काय सत्याग्रह करणे म्हणजे मद्यपान व वेश्यागमन अशा पातकापेक्षाही मोठे घातक आहे. इतके ज्यांचे दौर्बल्य आहे त्यांच्या हातून जर इष्ट अशी तडजोड झाली नाही तर तो मध्यस्थांच्या कमकुवतपणाचा परिणाम आहे, सत्याग्रहाचा नव्हे असेच म्हटले पाहिजे. मतपरिवर्तनाचे तुणतुणे वाजविणाऱ्यांना सवाल. या मतपरिवर्तनवादी लोकांना आम्ही असे विचारतो की तुम्ही अस्पृश्यांचा देवालय प्रवेश होण्यापूर्वी किती काळपर्यंत व किती लोकांचे मतपरिवर्तन करणार? सर्वच स्पृश्य हिंदू जनतेचे मतपरिवर्तन झाल्याशिवाय अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नसावा असे जर यांचे मत असेल तर अस्पृश्यांना अनंत कालापर्यंत थांबावे लागणार आहे व तेवढ्याच कारणावरून हे मत अव्यवहार्य म्हणून सोडून दिले पाहिजे. आता स्पृश्य हिंदू समाजातील बहुजन समाजाचे मत परिवर्तन झाले म्हणजे मग अस्पृश्यांनी मंदिर प्रवेशाचा प्रयत्न करावा असे जर मतपरिवर्तनवाद्यांचे ध्येय असेल तर त्यामुळे सत्याग्रहाची जरुरी कमी न होता उलट अधिकच शाबित होते. कारण ज्यांचे मतपरिवर्तन झाले नाही अशा स्पृश्य हिंदूंनी जर अस्पृश्यांस मंदिर प्रवेशाच्या बाबतीत अडथळा करण्याचे मनात आणले तर त्यांच्या विरुद्ध तरी अस्पृश्यांना सत्याग्रह हा करावाच लागणार आहे. अशा दृष्टीने पाहता अस्पृश्यता निवारणासाठी सत्याग्रहाशिवाय दुसरा उपाय नाही असे आमचे प्रामाणिक मत आहे. आणि जे लोक आज सत्याग्रहाविरुद्ध मतपरिवर्तनाची तळी उचलून धरीत आहेत ते जर निर्विकार बुद्धीने व प्रामाणिकपणाने या प्रश्नाचा विचार करतील तर त्यांनाही दिसून येईल की मतपरिवर्तनासाठी तरी सत्याग्रह हा झालाच पाहिजे. स्वराज्य मिळेपर्यंत थांबण्याचा सल्ला. आमचा हा कोटीक्रम मान्य असूनही ज्यांना सत्याग्रह अमान्य आहे असे शेठ जमनालाल बजाज यांच्यासारखे कट्टे अस्पृश्यता निवारक आहेत हे आम्ही कबूल करतो, परंतु त्यांची विचारसरणी आम्हास पटत नाही. अस्पृश्यांनी सत्याग्रह करणे रास्त असले तरी हल्लीच्या परिस्थितीत तो करणे इष्ट नाही असे त्यांचे मत आहे. देशाची परतंत्रता
घालविण्यासाठी सर्व देशातील लोकांनी एकवट होऊन आज इंग्रज सरकारकडून स्वराज्य मिळविण्याचा घाट घातला असताना अशा आणीबाणीच्या वेळी अस्पृश्यांनी आपल्या हक्काचे भांडण पुढे करून देशात दुही माजवावी हे बरे नाही. या युक्तिवादाला आमचे असे उत्तर आहे की अस्पृश्यांची गुलामगिरी कायम ठेवण्याकरिताच जर स्वराज्य मिळवण्याची खटपट असेल तर अशा खटपटीला जितकी विघ्ने आणता येतील तितकी विघ्ने आणणे हे अस्पृश्य वर्गातील दरेक व्यक्तीने आपले कर्तव्यक्रम म्हणून समजले पाहिजे. आज अस्पृश्यांना हक्क देण्यास जर अस्पृश्य लोक तयार झाले असते तर आमच्या कल्याणाबद्दल त्यांना आस्था आहे असा विश्वास ठेवून स्वराज्याच्या दोऱ्या त्यांच्या हातात जाऊ देण्यास अडथळा करा असा उपदेश कोणी केला नसता. परंतु जे लोक आज आम्हाला साधे माणुसकीचे हक्क देण्यास तयार नाहीत ते उद्या स्वराज्य मिळाल्यानंतर आमची माणुसकी ओळखतील व स्वतःच्या माणुसकीला जागतील असे मानणारा एकही अस्पृश्य नाही. म्हणूनच ज्या स्वराज्याला अस्पृश्य लोक भाग्य असे म्हणतात त्यालाच अस्पृश्य लोक एक मोठी आपत्ती आहे असे समजतात. खरोखर शेठ जमनालाल बजाज यांचा युक्तिवाद आचट असा दिसतो. स्वराज्य मिळविण्याप्रित्यर्थ ज्यांचे सहाय्य पाहिजे अशा लोकांना त्यांच्यावरील अन्याय दूर करून परस्परांत विश्वासाचा ऋणानुबंध उत्पन्न करणे हाच राजकारणात एक उत्पन्न करण्याचा राजमान्य मार्ग आहे असे आम्हास वाटते. अन्याय पीडित लोकांना तुम्ही आता ओरड करू नका, स्वराज्य मिळाल्यानंतर तुमची दाद घेऊ असे सांगणे एकी उत्पन्न करण्याचा खुळा प्रकार आहे असेच म्हटले पाहिजे. कोणी काहीही म्हणो, अस्पृश्य लोकांनी मात्र एवढे ध्यानात ठेवले पाहिजे की कोणत्याही सबबीवर त्यांच्या स्वातंत्र्याचा काळ त्यांनी लांबणीवर टाकण्याच्या भरीस पडू नये. शत्रूंच्या अडचणी पाहून त्यांच्यावर मार करणे हा युद्धातील एक सर्वसामान्य असा नियम आहे. त्याचा अवलंब सर्वत्र जेत्याविरुद्ध जित लोकांनी केलेला आहे. आयरिश लोकांनी इंग्लिश लोकांपासून आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी ह्या मार्गाचा पदोपदी उपयोग केला होता. खुद्द काही टिळकांनी साम्राज्याच्या गरजा येती आमच्या काजा या आयरिश लोकांच्या वागणुकीचा अनुवाद करून हिंदुस्थानातील लोकांनी तोच अडवणुकीचा मार्ग पत्करून जेव्हा जेव्हा इंग्लिश साम्राज्यावर आणीबाणीचे प्रसंग येतील तेव्हा आमचे हक्क द्या तरच आम्ही तुम्हाला सहाय्य करू अशी निकराची वृत्ती राजकारणात सदोदित ठेवण्याविषयी शिकवण दिलेली आहे. स्वराज्यासाठी उतावीळ झालेल्या हिंदू पुढाऱ्यापासून आपले हक्क मिळवून घेण्याची हीच संधी आहे. असे पाहून आमचे हक्क द्या, मग आम्ही तुमच्या स्वराज्याच्या मागणीला दुजोरा देतो अशा अटीतटीने मुसलमान लोक हिंदूंशी वागत आहेत. मग बिचाऱ्या अस्पृश्यांनीच हे धोरण ठेवू नये असे म्हणण्यात काय हाशील आहे. आमच्या मते स्वराज्य मिळेपर्यंत थांबा म्हणून सांगणारा एकतर भोळा किंवा कार्यसाधू असला पाहिजे व ते ऐकणारा तर शुद्ध मूर्ख असला पाहिजे. आमच्या अस्पृश्य बंधूस आमचे असे सांगणे आहे की त्यांनी याउपर वेळ न दवडता आपले हक्क संपादण्याच्या कार्यास लागावे. त्यासाठी भरपूर व जोराने तयारी करावी आणि विरुद्ध पक्षाच्या लोकांशी त्यांच्याच साधनांनी सामना देण्यास सिद्ध व्हावे.